टीचर तुमचं माइक बंद आहे. Ma'am, your voice is. Ma'am, your mic is. Oh, sorry students. Yes, sorry students. मला माहितीच नव्हतं माझा माईक ऑफ आहे. ओके, तर आपण लास्ट लेक्चर मध्ये काय लर्न केलं होतं? रिलिजियस ट्रेंड्स इन एन्शियंट इंडिया, अँड वी हॅव स्टार्टेड आवर न्यू लेसन जनपदाज अँड महाजनपदाज, म्हणजे जनपदे आणि महाजनपदे. देर आर 16 महाजनपदाज. 16 महाजनपदे होती. जनपदाज मीन्स स्मॉल स्टेट्स आणि महाजनपदाज मीन्स लार्ज स्टेट्स किंवा मोठे स्टेट्स जे होते त्यांना महाजनपदाज बोललं जायचं. आणि ते कधी होतं? 6th सेंचुरी BCE, बिफोर क्रिस्ट इरा. 6th सेंचुरीमध्ये बिफोर क्रिस्ट इरा म्हणजे कॉमन इराच्या पहिले अजून 600 इयर्स. 6th सेंचुरी, कॉमन इराच्या आधी कॉमन इरा जसा स्टार्ट झाला, आता आपण कुठे 2020 मध्ये, तर हे आपण 2000 इयर्स कंप्लीट केलेले आहेत. आता मागे जायचं अजून 600 इयर्स, म्हणजे टोटल 2600 इयर्स पूर्वी हे सगळं होतं. अशा प्रकारचे स्टेट्स होते, म्हणजे लाईक अश्माका, अवंती, चेडी, वत्स, काशी, मगध, अंग, वृज्जी, मल्ला, कोसला, पांचाल, शूरसेन, मत्स्य, कुरु, गंधार, कंबोज एक्सेट्रा. असे मिळून किती होते? 16 महाजनपद. जनपदात, महाजनपदात, राईज ऑफ मगध एम्पायर. या लेसन मध्ये काय बघायचं आपल्याला? जनपदे, महाजनपदे आणि राईज ऑफ मगध एम्पायर. मगध एम्पायरचं राज्य कसं निर्माण झालं, कसं राईज झालं, म्हणजे कसं उदयास आलं. तर आपण लास्ट टाइम पाहिलं होतं जनपदात मीन्स द स्मॉल स्टेट. जनपदाज वेअर many small states that are spread from today's Afghanistan, which is to the northwest of Indian subcontinent, to Bengal and Odisha in the east and Maharashtra in the south. The Janapada called Ashmak occupied the part of today's Maharashtra. महाराष्ट्रामधला अश्मक नावाचा पार्ट जो आहे तो पहिले जनपदामध्ये इन्क्लूड होता. Then we have seen जनपरिषद, गणपरिषद. सिनियर काय होती? गणपरिषद. आणि त्यांचे सगळे डिसिजन्स कुठे घेतले जायचे? द प्लेस वेअर दिस डिस्कशन टूक प्लेस वेअर नोन ॲज संथागार. गौतम बुद्धा इज फ्रॉम शक्य रिपब्लिक. एव्हरी जनपदा हॅज इट्स ओन कॉइनेज, म्हणजे त्यांचे प्रत्येकाचे सिक्के होते, प्रत्येक जनपदाचे वेगळे शिक्के होते. वी हॅव लर्न कोसला अँड वत्स. महाजनपदा काही मेन जे महाजनपद आहेत त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कोसला, वत्स, अवंती अँड मगध. त्यातले आपण कोसला आणि वत्स पाहिलं होतं. द थर्ड महाजनपद इज अवंती. द एन्शियंट किंगडम ऑफ अवंती वॉज लोकेटेड इन द मालवा रिजन ऑफ मध्य प्रदेश. जुनं जे राज्य होतं, प्राचीन राज्य होतं अवंतीचं, ते कुठे लोकेट होतं, कुठे बसलेलं होतं? मध्य प्रदेश मधल्या मालवा रिजन मध्ये.
मध्य प्रदेश स्टेट मधल्या मालवा रिजन मध्ये अवंती नावाचं किंगडम होतं. उज्जैनी वॉज इट्स कॅपिटल आणि त्याच्या कॅपिटल राजधानी दिल्ली. आता आपली महाराष्ट्राची जशी मुंबई आहे तसं अवंती राज्याची राजधानी होती उज्जैन. द सिटी वॉज अन इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर आणि ती अवंती सिटी जी होती ती महत्वाची होती व्यापारासाठी. तिथे भरपूर बिझनेस चालायचा, बिझनेस रिलेटेड गोष्टी सगळ्या तिथे चालायच्या, म्हणून इट इज इम्पॉर्टंट ट्रेड सेंटर. द किंगडम ऑफ अवंती प्रद्योत वॉज अ कंटेम्पररी ऑफ गौतम बुद्ध अँड वर्धमान महावीर. आणि त्यांचा जो किंग होता प्रद्योत, अवंतीचा किंग प्रद्योत, ते कोणत्या काळात होऊन गेले तर गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर ज्या काळामध्ये होऊन गेले त्याच काळामध्ये प्रद्योत पण होऊन गेले. ड्युरिंग द रेन द किंग नंदीवर्धन द स्टेट ऑफ अवंती वॉज मर्ज्ड इनटू द मगध एम्पायर. ड्युरिंग द रेन, रेन मीन्स काय? रेन मीन्स काय सांगू शकतात? म्हणजे कारकीर्द म्हणतो ना आपण, राजाची एक कारकीर्द असते, प्रत्येक राजाची एक कारकीर्द असते. ह्या कारकिर्दीमध्ये हा राजा होऊन गेला म्हणजे त्याची तेवढी वर्ष, त्या राजाने तेवढे दिवस ते राजाचं पद सांभाळलं, त्याला काय बोलतात? कारकीर्द म्हणजेच रेन. ड्युरिंग द रेन ऑफ किंग नंदीवर्धन द स्टेट ऑफ अवंती वॉज मर्ज्ड इनटू मगध एम्पायर. म्हणजे नंदीवर्धन राजाच्या कारकिर्दीमध्ये ते अवंती नावाचं स्टेट आहे ते मगधला मर्ज झालं, म्हणजे जॉईन झालं. मगध, अवंती आणि मगध जॉईन झालं. आता मगध, द एन्शियंट महाजनपदा ऑफ मगध वॉज स्प्रेड थ्रू द regions of गया, पटना in बिहार and some regions in बेंगॉल. तर हे प्राचीन महाजनपद जे आहे मगध ते कुठपर्यंत पसरलेलं होतं तर गया, पटना इन बिहार आणि सम रिजन्स इन बेंगॉल. बेंगॉल, बिहार आणि गया ह्या 3 ठिकाणी बिहार आणि बेंगॉलमध्ये ते पसरलेलं होतं. द कॅपिटल ऑफ मगधा वॉज राजगृहा और राजगीर. मगध देशाची राजधानी होती राजगृहा किंवा राजगीर. किंग बिंबिसारा पॅलेस वॉज बिल्ट बाय द आर्किटेक्ट महागोविंद. तर राजाचे पॅलेस असायचे त्यावेळेला, तर त्या राजाचा जो पॅलेस होता, महाल जो होता बिंबिसारा नावाच्या राजाचा, तो महागोविंद नावाच्या आर्किटेक्टने बांधलेला होता. आर्किटेक्चरचं नाव होतं महागोविंद. जीवका द फेमस फिजिशियन वॉज ॲट द कोर्ट ऑफ बिंबिसारा. तर जीवका नावाचा एक फेमस फिजिशियन होता, म्हणजे डॉक्टर होता, आणि कुणाच्या? बिंबिसाराच्या दरबारामध्ये. कोर्ट मीन्स दरबार. त्या राजाच्या दरबारामध्ये जीवक नावाचा एक फेमस फिजिशियन होता. बिंबिसारा हॅड बिकम अ फॉलोवर ऑफ गौतम बुद्ध. आणि बिंबिसारा राजाने पण नंतर कुणाला फॉलो केलं? गौतम बुद्धांना. मोस्ट ऑफ द किंग्स जे आहेत ते बघा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीरांच्या काळामध्ये होऊन गेले. मीन्स महागोविंद वॉज आर्किटेक्चर who was built palace for the Bimbisara, and famous physician Jivaka was at the court of Bimbisara. Okay, who will read next part? Who can read for me? Okay, Rutuja, read. ऋतुजा. हा मॅडम. मॅडम मराठीतूनच वाचते मी. तू रीड करते का सम जनपद? हो चालेल. ओके.
मराठीतून रीड कर. हेच वाचायचंय ना? मगध साम तो जो आपण चार्ट बघितला ना त्याच्या खाली हा काही जनपदे. चार्ट बघितला ना आपण चार्ट वरचा, हा हा तिथून रीड करायचं. हा ओके. हा मॅडम स्टार्ट करू का? काही जनपदे हळू हो. अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्ण 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यातही कौसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली. खालचा एक पॅराग्राफ रीड कर. 6.3 त्याच्या खालचा एक पॅराग्राफ. हा 6.3. मगध साम्राज्याचा उदय. बिंबासारचा मुलगा अजातशत्रू यांनी मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले. त्यांनी पूर्वीकडील अनेक गणराज्ये जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधाची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली सांगती म्हणजे परिषद झाली. अजातशत्रूच्या काळात मगधाच्या पाटील ओके ग्राम नव्या ओके. बस. ऋतुजा वेट. आपण सगळ्यांना आधी क्लिअर करूया, एक्सप्लेन करूया. बस. ओके व्हेरी गुड. तुला समजतं का ऋतुजा? हो मॅडम. ऋतुजाच होती ना आता? हा तुला मी शिकवलेलं समजतं ना? हो आपण इंग्लिश मध्ये घेतो तर तुला समजतं ना? हो मॅडम. तुला काही प्रॉब्लेम असेल तर विचारत जा त्यावेळेला, ठीक आहे? हा हा ओके. म्यूट युअरसेल्फ. तर काय बघत होतो आपण आता? तर मराठीतच आपण पाहिलं सगळं, त्याच्यामुळे तर इझी आहे तुम्हाला समजायला. सम जनपदात ग्रॅज्युअली बिकेम स्ट्रॉंगर अँड एक्सपांडेड देअर जिओग्राफिकल बाउंड्रीज. म्हणजे काही जनपदे जी होती ती स्ट्रॉंग बनत गेली. वरचे ते किंग त्यांना व्यवस्थित हँडल केलं किंग्सनी. तिथलं ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे, तिथलं जे प्रशासन असतं ते त्यांनी हँडल केलं. ती काय स्ट्रॉंगर अँड एक्सपांड देअर जिओग्राफिकल बाउंड्रीज. आणि ती एक्सपांड होत गेली म्हणजे मोठी होत गेली. पहिलेचे राजे लोक काय करायचे? दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करायचे आणि ते जर जिंकले तर जो राजा जिंकेल त्याचं ते जिओग्राफिकल बाउंड्रीज वाढायच्या. म्हणजे त्याचा तो राज्य त्याच्यामध्ये जॉईन व्हायचा. ज्या राज्यावरती आक्रमण केलेलं आहे ते राज्य पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घ्यायचे. तर असं करत करत ही जी महाजनपदे ती मोठी होत गेली. सम जनपदात ग्रॅज्युअली बिकेम स्ट्रॉंगर अँड एक्सपांडेड देअर जिओग्राफिकल बाउंड्रीज. सच जनपदात केम टू बी नोन एज महाजनपदात. म्हणजे आधी ते जनपदात होते पण नंतर त्यांच्या बाउंड्रीज वाढल्यामुळे ते महाजनपद झाले. फ्रॉम द लिटरेचर ऑफ दॅट पिरियड इट इज क्लिअर दॅट अप टू द 6th century BCE 16 महाजनपदास हॅड अक्वायर्ड स्पेशल इम्पॉर्टन्स. म्हणजे लिटरेचर जे लिहून ठेवलेलं आहे हिस्ट्रीमध्ये जे साहित्य, तर त्याच्यामध्ये आपल्याला असा उल्लेख सापडतो की 16 महाजनपदे जी होती म्हणजे ज्या 16 जनपदांना जो इम्पॉर्टन्स मिळाला होता ते कधी होते? इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये म्हणजे 6th century बिफोर कॉमन इरा. ते कधी उदयास आले होते? 6th century BCE. कोसला, वत्सा, अवंती अँड मगध अमॉंग देम बिकेम मोर पॉवरफुल. त्याच्यामधले हे 4 जे आहेत कोसला, वत्सा, अवंती आणि मगध हे
सगळ्यात जास्त पॉवरफुल महाजनपद होती. राईज ऑफ मगध एम्पायर. तर मगध एम्पायर म्हणजे मगध साम्राज्याचा मगध एक पण मगध नावाचं, तर त्या मगध साम्राज्याचा उदय कसा झाला, ते साम्राज्य कसं मोठं मोठं होत गेलं, कुठले राजे होते तिथं, कुठल्या राजांनी कुठे आक्रमण केलं आणि ते मगध एम्पायर कसं वाढत गेलं. तर अजातशत्रू द सन ऑफ बिंबिसारा कंटिन्यूड विथ द पॉलिसी ऑफ एक्सपान्शन ऑफ मगध एम्पायर. तर बिंबिसारावरती पाहिलं आपण, इथे पाहिलं ना, मगध देशाचा राजा कोण होता, बिंबिसारा. तर त्याच्यामध्ये फिजिशियन होते, आर्किटेक्टने त्याचा एक पॅलेस बनवलेला होता. तर त्या बिंबिसाराचा मुलगा होता अजातशत्रू. तर ह्या अजातशत्रूने काय केलं, तो त्याचा मुलगा, राजाचा मुलगा राजा होत असे पहिले. प्राचीन काळी कशी पद्धत होती, राजाचा मुलगा राजा होत असे. मग त्यांनी ते कंटिन्यूड विथ द पॉलिसी ऑफ एक्सपान्शन ऑफ मगध एम्पायर. म्हणजे बिंबिसाराने पण आधीच बरंचसं मगध एम्पायर एक्सपांड केलं होतं, पण त्याचा मुलगा जो आहे अजातशत्रू, त्यांनी पण ते कंटिन्यू काम पुढे चालू ठेवलं. ते मगध एम्पायर त्याने एक्सपांडच करत राहिला तो. ही सक्सेसफुली कॉन्क्युअर्ड मॅनी रिपब्लिक्स ऑफ द ईस्ट. त्यांनी काय केलं, ईस्ट साईडचे म्हणजे पूर्वेकडचे कॉन्क्युअर म्हणजे जिंकून घेतले खूप सगळे राज्य. रिपब्लिक्स म्हणजे राज्य, प्रजासत्ताक राज्य त्याने जिंकली. द किंगडम ऑफ मगध प्रॉस्पर्ड ड्युरिंग द रेन ऑफ अजातशत्रू. द किंगडम ऑफ मगध प्रॉस्पर्ड. तर मगध म्हणजे हे मगध जे राज्य आहे, तर अजातशत्रूच्या काळामध्ये ते वाढतच गेलं. ही हॅड द ऑफ गौतम बुद्ध. आणि तो नंतर जो अजातशत्रू आहे तो पण गौतम बुद्धांना फॉलो करू लागला. आफ्टर द महानिर्वाण ऑफ गौतम बुद्ध, ही वॉज ड्युरिंग हिज reign that the first Buddhist council or Sangiti was held at Rajagriha. तर तो कसा गौतम बुद्धांचा शिष्य बनला, फॉलोवर बनला. आणि मग गौतम बुद्धांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं, तर त्यावेळेला जी पहिली सभा झाली होती, फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल और सांगीती, म्हणजे पहिली जी सभा झाली होती बुद्धिस्ट लोकांची, तेव्हा म्हणजे ते बोधी वृक्षाखाली ज्ञान मिळालं होतं गौतम बुद्धांना. तर ते काय महापरिनिर्वाण. मग त्याच्यानंतर जी पहिली परिषद झाली ती कुठे झाली होती, त्याच्या राजगृहामध्ये झाली होती. त्याच्या राजगृहामध्ये त्यांनी ती परिषद घेत गौतम बुद्धांची. ओके, अंडरस्टूड? इथपर्यंत समजलं? ओके, अदर स्टुडंट्स? ओके ओके ओके. नाउ नेक्स्ट अनघा रीड. Ma'am. Ma'am. इज अनघा ऑनलाइन? Yes, ma'am. येस येस. The foundation. द फाउंडेशन पासून रीड कर. The foundation for the new capital Patilgram of Magad was laid during Ajatshatru's period. Later, it became famous Patilputra. Patilputra was probably in the vicinity of today's Patna city. A noteworthy successor of Ajatshatru was the Magad king Shishunag. He annexed the kingdoms of Avanti, Kosal. शिशुना. मॅम पुढचं. मॅम पुढचं. अँड वॉट्स टू मगध नियरली. हो केलं ना मी. नाही मॅडम, तुम्ही पूर्ण नाही दाखवलेली. अँड वॉट्स टू दिसत मगध नाहीये का? नियर नाही, आता दिसते. आता दिसतंय? हो. Nearly the entire region of northern India came under the control of Magad. That was how the Magad Empire took shape. The Nand kings of Magad
The Nandas ruled. ओके, एवढं आधी समजून घेऊया आपण. Okay. अनघा, वेट, एवढं आपण आधी क्लिअर करूया सगळ्यांना, नाहीतर ते मागचं सगळं विसरून जाते. ओके. द फाउंडेशन फॉर न्यू कॅपिटल पाटलीग्राम ऑफ मगधा वॉज लेड ड्युरिंग अजातशत्रूज पिरियड. तर अजातशत्रू जो राजा होता त्यांनी काय नवीन एक राजधानी उभी केली, त्या म्हणजे एक नवीन राजधानी बनवली. तर तिचं नाव काय होतं? पाटलीग्राम. अजातशत्रूने एक नवीन राजधानीची स्थापना केली, त्याचं नाव होतं पाटलीग्राम. पहिले मगध देशाची कोणती होती राजधानी? राजगृह. द कॅपिटल ऑफ मगधा वॉज राजगीर किंवा राजगृह. ही मगधची कॅपिटल होती, पण अजातशत्रूने काही कॅपिटलची स्थापना केली आणि त्याचं नाव होतं पाटलीग्राम. लेटर he became famous as पाटलीपुत्र. पाटलीपुत्र was probably in the vicinity of today's पटना city. म्हणजे बिहारमध्ये जी पटना आहे, बिहारची राजधानी आता कोणती आहे? पटना. तर ती विसिनिटी म्हणजे आजूबाजूचा परिसर. तर त्याला काय म्हणलं जाऊ लागलं? पाटलीग्राम जी होती त्याला पाटलीपुत्र बोललं जाऊ लागलं. त्या गावाला म्हणजे त्या राजधानीला पाटलीपुत्र बोललं जाऊ लागलं. आणि पाटलीपुत्र प्रोबॅबली इन द विसिनिटी ऑफ टुडेज पटना सिटी. आणि पटना सिटीच्या परिसरामध्ये पाटलीपुत्र नावाची ही जी राजधानी आहे ती पसरलेली होती. अराउंड द पटना सिटी. विसिनिटी म्हणजे पटना सिटीच्या परिसरामध्ये. अ नोटवर्दी सक्सेसर ऑफ अजातशत्रू वॉज द मगधा किंग शिशुनाग. अ नोटवर्दी सक्सेसर म्हणजे नोटवरती सक्सेसर म्हणजे काय म्हणू शकतो आपण? तर सक्सेसर म्हणजे मॅथ्स मध्ये शिकला असेल तुम्ही, सक्सेसर, प्रिडेसर, है ना. सक्सेसर म्हणजे पुढचा, म्हणजे अजातशत्रूचा जो पुढचा होता त्याचा मुलगा असेल मे बी. जसं बिंबिसाराचा अजातशत्रू होता, तसं अजातशत्रूच्या पुढचा राजा कोण झाला? शिशुनाग. तर तो जो शिशुनाग होता त्याने काय केलं? ही अनेक्स द किंगडम ऑफ अवंती, कोसला अँड वत्स टू मगधा. त्यांनी त्या ते जे 3 हे होते महाजनपद ते त्याने जिंकून घेतले. अनेक्स म्हणजे काय? जिंकले. तर कोणते होते ते? ती त्याला जोडले गेले. सॉरी, अनेक्स म्हणजे त्याला जोडले. अ नोटवर्ती सक्सेसर ऑफ अजातशत्रू वॉज द मगधा किंग शिशुनाग. अजातशत्रू जो म्हणजे अजातशत्रूचा महत्वाचा, नोटवर्ती म्हणजे महत्वाचा, पुढचा, सक्सेसर म्हणजे पुढचा महत्वाचा राजा जो होता शिशुनाग होता. आणि त्याने अवंती, कोसला आणि वत्स हे मगध साम्राज्याला जोडलं, जॉईन केलं. अनेक्स मीन्स जॉईन केलं, मर्ज और जॉईन. नियरली द एंटायर रिजन ऑफ नॉर्दर्न इंडिया केम अंडर द कंट्रोल ऑफ मगधा. मग त्याच्यामुळे काय झालं? नॉर्थ इंडिया जो सगळं आहे, अवंती, वत्स वगैरे हे पण काय होते? सगळे महाजनपदे होते. त्याच्यामुळे तो इंडियाचा पूर्ण नॉर्दर्न पार्ट जो आहे तो पूर्ण मगध साम्राज्यामध्ये मर्ज झाला. त्याच्यावरती आता मगध साम्राज्याचा कंट्रोल होता, मगध देशाच्या राजाचा कंट्रोल होता. दॅट वॉज हाऊ द मगध एम्पायर टूक शेप. अशा प्रकारे मगध देश एवढा मोठा झाला, म्हणजे त्याचं एम्पायर जे आहे, साम्राज्य आहे, ते अशा प्रकारे टूक शेप म्हणजे त्याला एक शेप आला, आकारास आला, उदयास आला. तर समजलं? तर नोटवर्दी सक्सेसर म्हणजे महत्वाचा पुढचा राजा होता शिशुनाग. त्या शिशुनागने अवंती, कोसला आणि वत्स मगध देशामध्ये जॉईन केले. आणि त्याच्यामुळे मगध साम्राज्याचा मोठा विस्तार झाला. ते साम्राज्य होतं ते मगध एम्पायर अजून मोठं होत गेलं. द नंदा किंग ऑफ मगध. आता मगध देशाचा नेक्स्ट किंग कोण होता? नंदा. बिंबिसारा झाला, अजातशत्रू, शिशुनाग. आता होता नंद किंग. दीपिका, कॅन यू रीड? Ma'am.
Deepika. You have to read the Nanda king of Magad. Okay. The Nanda kings of Magad. The Nandas ruled the Magad Empire between 364 BCE and 324 BCE. They had set up a good administrative system necessary to run the Hug Empire. They had a Hug 4-column army in infantry. Huge. Huge. Huge 4-column army of infantry, cavalry, chariots and elephants. The Nandas also introduced the system of standard weights and measures. King Dhanananda was the last king of the Nanda dynasty. By this time, the Magad Empire has Dynasty. By this time, the Magad Empire Dynasty. dynasty. By this time, the Magad Empire had extended up to the Punjab in the west. However, during Dhanananda's reign, the ambitious youth Chandragupta Maurya won Patliputra, ended the Nanda regime and laid the foundation of the Maurya Empire. In the next chapter, we will read about the foreign invasions on the western and northwestern frontiers of India during the rise of the Maurya Empire. Also, we will read about the Maurya Empire in greater detail. ओके, गुड. पण तू मध्ये मध्ये जे वर्ड्स हे होते ना, तू परत चेक कर. आता मी शिकवताना ते वर्ड्स परत चेक करायचे. द नंदाज रूल्ड द मगध एम्पायर बिटवीन 364 BCE and 324 BCE. मगध एम्पायरला नंदा राजाने, नंदा जो होता, नंदा किंग, तर त्याने कुठून कुठपर्यंत तो त्या देशाचा राजा होता. 364 BCE टू 324 BCE, म्हणजे बिफोर क्रिस्ट इरा. त्याच्यामध्ये इसवी सन पूर्व मध्ये आपल्याला उलट जायचं असतं. आपण नॉर्मल कॉमन इरामध्ये असं बोललो असतो 324 टू 364, पण बिफोर क्रिस्ट इरामध्ये उलट जायचं 364 BCE to 324 BCE. They had set up a good administrative system necessary to run the huge empire. त्या नंद किंगनी काय केलं तर एक चांगली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम उभी केली त्याच्या राज्यामध्ये. ह्यूज एम्पायर, टू रन द ह्यूज एम्पायर. ह्यूज मीन्स मोठं साम्राज्य होतं. मगध हे खूप मोठं साम्राज्य होतं. त्याच्यामुळे ती सिस्टीम चालवायला, तिथलं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे तिथलं प्रशासन चालवण्यासाठी आपण बघितलं गव्हर्नमेंट, मग दुसरे छोटे छोटे. आता आपल्या इथे कसं ग्रामपंचायत, मग नगरपंचायत, मग म्युन्सिपाल्टी, सिटीमध्ये म्युन्सिपाल्टी असते, मग स्टेप बाय स्टेप राज्य असतं, मग नंतर इंडिया म्हणजे आपला देश असतो. हे सगळं प्रशासन चालवण्यासाठी वेगवेगळे अधिकारी असतात. तसं त्यांच्या पण देशामध्ये एक ऍडमिनिस्ट्रेशन व्हावं व्यवस्थित. त्याच्यामुळे त्यांनी एक सिस्टीम, एक गुड सिस्टीम सेट केली होती. दे हॅड अ ह्यूज 4-column आर्मी ऑफ इन्फंट्री, सॅलवरी, चॅरियट्स अँड एलिफंट. मग त्यांनी एक काय म्हणतात त्याला 4 column म्हणजे 4 टाइप्स ऑफ एक आर्मी हे केली होती. त्याच्या आर्मीमध्ये काय होतं, सैन्यामध्ये काय होतं त्यांच्या, तर इन्फंट्री म्हणजे पायदळ म्हणतो ना आपण. इन्फंट्री म्हणजे पायदळ, घोडदळ. सॅलॅवरी म्हणजे सॅव्हॅलरी मीन्स घोड म्हणजे घोड्यांचं एक हे. सैन्यामध्ये घोडे असतात, हत्ती असतात. आणि सैन्य, पायदळ म्हणजे सैन्य, लोक, सैनिक, घोडदळ. आणि चॅरियट्स म्हणजे रथदळ म्हणजे खूप सगळे रथ असायचे त्यांच्याकडे. त्या राज्यामध्ये त्यांनी जी सिस्टीम उभी केली
त्यांचं राज्य वाचवण्यासाठी. म्हणजे कुणी पण त्यांच्या राज्यावर आक्रमण करू शकतं, इन्व्हेडर्स येऊ शकतात. त्याच्यामुळे मग त्यांनी एक सशस्त्र सैन्य उभा केलं. तर त्याच्यामध्ये होता घोडदळ, पायदळ, रथदळ आणि हत्तीदळ. खूप सगळे हत्ती, म्हणजे ते जेव्हा लढाई करायला निघायचे तेव्हा त्यांच्याकडे खूप सगळे सैन्य असायचं, खूप सगळे घोडे, खूप सगळे रथ आणि हत्तींचा कळप असायचा मोठा. हे सगळे शत्रूवर चाल करायची असेल किंवा असं काही असेल तर त्यासाठी त्यांनी एक असं सगळं सेटअप करून ठेवलं होतं. द नंदा ऑल्सो इंट्रोड्युस्ड द सिस्टीम ऑफ स्टँडर्ड वेट्स अँड मेजर्स. तर नंदाने कोणती सिस्टीम इंट्रोड्यूस केली तर वेट्स आणि मेजर्स. म्हणजे आपण कसं आता भाजी आणायला गेलो समज तर 1/2 kg, 1 kg, 2 kg, तसं मग त्यांनी एक वेइंग सिस्टीम इंट्रोड्यूस केली नंदा किंगनी. पहिले लोक मे बी अंदाजेच घेत असतील, मग किती घ्यायचं त्यांना कळत नसेल, किती प्रमाणात घ्यायचंय. वेइंग सिस्टीमच नव्हती, त्याच्यामुळे मग 1 पिशवी घ्यायची, 2 पिशवी, किती त्यांना धान्य पाहिजे किंवा फूड पाहिजे त्याचं ते गेस नसतील करू शकत. म्हणून मग त्यांनी काय केलं, एक वेट आणि मेजर्स, एक मेजरिंग सिस्टीम त्यांनी इंट्रोड्यूस केली. किंग धनानंद वॉज द लास्ट किंग ऑफ नंद डायनेस्टी. म्हणजे नंदाचा जो राज्य होतं, डायनेस्टी होती, त्याचा शेवटचा राजा कोण होता तर धनानंद. बाय दिस टाइम द मगध एम्पायर हॅड एक्सटेंडेड अप टू पंजाब इन द वेस्ट. म्हणजे त्या राज्याच्या धनानंदाच्या कारकिर्दीपर्यंत ते जे मगध एम्पायर होतं ते कुठेपर्यंत एक्सटेंड झालं, कुठपर्यंत पसरलं तर पश्चिमेकडे वेस्ट साईडला पंजाब पर्यंत पसरलं होतं. ते एवढं मोठं एक्सपांड होत चाललं होतं मगध राज्य. However, during Dhanananda's reign, the ambitious youth Chandragupta Maurya won पाटलीपुत्र. पण मग काय झालं, हवेवर म्हणजे तोपर्यंत काय झालं, ड्युरिंग धनानंदाच रेन, धनानंदाची जेव्हा कारकीर्द चालू होती, म्हणजे मगध देशामध्ये धनानंद जेव्हा तो किंग होता त्यावेळेस अजून एक दुसऱ्या राज्याचा किंग आला, मौर्य महाजनपदामधला किंग होता चंद्रगुप्त मौर्य. तर त्या चंद्रगुप्तानी त्यांच्यावरती चाल केली धनानंदवरती आणि त्यांनी पाटलीपुत्र जिंकून घेतलं. त्यांची जी कॅपिटल होती पाटलीपुत्र तीच त्या चंद्रगुप्त मौर्याने जिंकून घेतली. अँड एंडेड द नंदा रिजेम. आणि मग अशा प्रकारे नंदाचं जो राज्य होतं त्याचा एंड झाला, शेवट झाला, कारण आता ते चंद्रगुप्ताने जिंकलं होतं. अँड लेड द फाउंडेशन ऑफ मौर्य एम्पायर. आणि मग जे मगध एम्पायर होतं ते संपलं आणि चंद्रगुप्त मौर्याने तो रिजन जो होता तो जिंकला होता. त्याच्यामुळे आता मौर्य एम्पायर चालू झालं. मौर्य एम्पायर, मौर्य साम्राज्याचा पाया घातला गेला. In the next lesson chapter we will read about foreign invasions on the western and northwestern frontiers of India during the rise of Maurya Empire. आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपल्याला काय लर्न करायचंय तर फॉरेन इन्व्हाजन्स कसे आले, म्हणजे परदेशातून आक्रमण कसं होऊ लागलं आपल्या देशावरती. इन्व्हेजन मीन्स काय, आक्रमण आहे. फॉरेन कंट्रीज मधून कसं काय, पहिले फक्त इंडियातल्या इंडियातच हे आक्रमण व्हायची, पण नंतर फॉरेन कंट्रीज जसं की ग्रीक वगैरे, इजिप्शियन कंट्रीज असतील, अजून दुसऱ्या कुठल्या असतील, तर त्यांनी पण आपले आक्रमण करायला सुरुवात केली. ऑन द वेस्टर्न अँड नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर्स ऑफ इंडिया ड्युरिंग द राईज ऑफ मौर्य एम्पायर. म्हणजे मौर्य एम्पायरचा जेव्हा उदय होत होता, राईज होत होता, त्यावेळेला काय झालं, फॉरेन वरून पण आक्रमणे होऊ लागली. तर ती कुठल्या साईडनी व्हायला लागली, वेस्टर्न म्हणजे पश्चिम साईडनी आणि वायव्य नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर्स म्हणजे ह्याची सीमा जी होती, वायव्येकडची सीमा, नॉर्थ वेस्ट साईडची जी बाउंड्री होती तिकडून आक्रमणं व्हायला लागली. ऑल्सो रीड अबाउट मौर्य एम्पायर इन ग्रेटर डिटेल. आता आपण मगध एम्पायर शिकलो, आता नेक्स्ट लेसन मध्ये मौर्य एम्पायर बघायचं आपल्याला. महापदावर ती कोणती होती, काशी म्हणजे बनारस, कोशा लखनौ अलाहाबाद, शेडी कानपूर, कुरू दिल्ली, पंचाल रोहिलखंड मत्स्य जयपूर,
शौरसेन मथुरा, अश्मक औरंगाबाद महाराष्ट्र, अवंती उज्जैन, अंग चंपा ईस्ट बिहार, मगध साउथ बिहार, रिजी नॉर्थ बिहार, गंधार पेशवार, कंबोज नियर गंधार. तर अशा टाईपची 16 महाजनपदे होती. तर तुम्ही ही मॅप मध्ये आपल्या इंडियाच्या मॅप मध्ये बघू शकता कुठे कुठे कुठलं कुठलं होतं. आता आपण फर्स्ट पेज वरती मॅप जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळी महाजनपदे दिलेली आहे. ओके, अंडरस्टूड. व्हेरी इझी लेसन. आय थिंक इट वॉज इझी, नो? इझी टू अंडरस्टँड. कुठले कुठले किंग झाले आणि त्यांनी मगध एम्पायर कसं एक्सपांड केलं. आणि मग मगध एम्पायरचा एंड होऊन चंद्रगुप्त मौर्यने मौर्य एम्पायर कसं स्टार्ट केलं. जस्ट वी हॅव टू अंडरस्टँड दिस. ओके, डायनेस्टी. डायनेस्टी मीन्स ऑल्सो कारकीर्द. त्याच्या काळामध्ये नंदा राजाच्या काळामध्ये काळ जो असतो त्यांचा जो पिरियड असतो त्याला काय बोलतात? डायनेस्टी. नंदा डायनेस्टी म्हणजे नंद राजाच्या काळामध्ये तो जेव्हा राजा होता, ज्या म्हणजे नंद नावाचा राजा होऊन गेला कधी 364 BCE टू 324 BCE. तर त्याचं जे राज्य कारकीर्द होती त्याला बोलतात डायनेस्टी. ओके. Okay, now we will see question and answers. Let me check if you can answer. Answer in one sentence. What is mean by Janapada? One only, you can say in only one word. Janapada means? Janapad means? Anybody? मॅम मी सांगू? Small state. Yes. And Mahajanapade means? सांग. जनपद means? जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती. छोटी राज्य. ओके. अँड महाजनपदा म्हणजे मोठी राज्य. वेअर वॉज द फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल हेल्ड? फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल कुठे झाली? राजगृह 6.3 मध्ये आपण आत्ताच रीड केलं होतं. येस, राजगृहामध्ये. बुद्धिस्ट काउन्सिल और संगती वॉज हेल्ड ॲट राजगृह. हु इंट्रोड्यूस्ड द सिस्टीम ऑफ स्टँडर्ड वेट्स अँड मेजर्स? आत्ताच आपण पाहिलं. किंग? विच किंग? नंद. येस. Can you name the following? Some part of today's Maharashtra was occupied by this Janapada. अश्मक. महाराष्ट्राचा भाग महाराष्ट्राचा ह्या जनपदाने अश्मक. Yes. This was an assembly of the senior citizen of Janapada. गणपरिषद. असेंब्ली जी होती सिनियर सिटीजनची त्याला काय बोलतात? गणपरिषद. This was the venue of discussion. संथागार. Discussion व्हायची. Where the Ma'am, voice is breaking.
Ma'am, your voice is breaking. Ma'am, voice is breaking. The class and Ma'am, your voice is breaking. आता आवाज येतोय का माझा क्लिअर? ओके. नेक्स्ट गौतम बुद्ध बिलॉंग टू दिस जनपद. गौतम बुद्ध कोणत्या जनपदला बिलॉंग करत होते? शाक्य. Shakya. शक्य रिपब्लिक. येस. दे हॅड अ 4 कॉलम आर्मी. कुणाकडे होती 4 कॉलम आर्मी? किंग नंद. नंद किंगचं पाहिलं आत्ताच आपण. त्याच्याकडे होती 4 कॉलम आर्मी. दे हॅड अ ह्यूज 4 कॉलम आर्मी ऑफ इन्फंट्री. द नंद किंग ऑफ मगध त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. देन मॅच द फॉलोविंग. सांगीती. सांगीती काय आहे? परिषद. सांगीती इज वन परिषद. येस. धनानंद. धनानंद नंदराजा. नंदराजा. येस नंद किंग. अँड अजातशत्रू. पाटलीग्राम. अजातशत्रू. येस. येस. देन खाली विजिट द नियर बाय फोर्ट. ते जस्ट ऍक्टिव्हिटी आहे. टाईप ऑफ द फोर्ट. तुम्ही कुठल्या फोर्टला गेला असाल फोर्ट बघायला तर त्याचे तुम्हाला थोडंसं डिस्क्राईब करायचंय. इन हुज रेन इट वॉज बिल्ड. द किल्लेदार. द मेन फीचर. फाइंड आउट डिफरंट आर्म्स अँड सर्व्हिसेस ऑफ द इंडियन आर्मी. वेगवेगळे पार्ट कोणते आहेत इंडियन आर्मीचे ते तुम्हाला शोधून काढायचे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स म्हणतो ना आपण. अजून काय काय असतात. कम्प्लीट द फॉलोविंग टेबल. तर खाली काही कोणती पण 4 महाजनपदे घ्यायची आहेत आणि लोकेशन, देन कॅपिटल, देन नेम ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट किंग. तिथे कोणते कोणते मेन किंग होऊन गेले त्याचा एक चार्ट बनवायचा आहे. ओके. अंडरस्टूड द होमवर्क? एव्हरीबडी अंडरस्टूड? Okay, we will start our next lesson. If anybody have a yes, exercise of lesson
नंबर 6 करायचा आहे तुम्हाला. बाकीच्यांना आवाज येतोय का माझा? Yes, ma'am. ओके, थँक्यू. ड्युरिंग द आत्ताच आपण मगध एम्पायर पाहिलं. आता इंडिया ड्युरिंग मौर्य पिरियड. तर इंडियामध्ये जेव्हा मौर्य राजा होऊन गेला चंद्रगुप्त त्याच्या पिरियड, तर तो मौर्य काळ म्हणजे मौर्य पिरियड आपल्याला बघायचा. कसा होता, मौर्य काळामध्ये काय काय घटना घडून गेल्या भारतामध्ये, तर हे लर्न करायचं आपल्याला. द ग्रीक एम्पेरर अलेक्झांडर इन्व्हेजन. द ग्रीक एम्पेरर म्हणजे राजा होता अलेक्झांडर. अलेक्झांडर मीन्स सिकंदर. मराठीमध्ये आपण सिकंदर बोलतो. अलेक्झांडरचं आक्रमण कसं झालं आपल्या इंडियामध्ये, अलेक्झांडरचं आक्रमण कसं झालं. द मौर्य एम्पायर आणि मौर्य साम्राज्य कसं होतं. डू यू नो, इन द 6th century BCE a king named Cyrus established a empire in Iran. इन द सेंचुरी BCE म्हणजे लास्ट जो लेसन होता तो पण आपण 6th century BCE मध्ये पाहिला होता. तर पण झालं मगध होतं, त्याचप्रमाणे मौर्य पण 6th century मध्येच होऊन गेलं. द किंग नेम सायरस हॅड इस्टॅब्लिश्ड अ व्हास्ट एम्पायर इन इराण. तर इराणमध्ये राजा होता, त्याचं नाव होतं सायरस आणि त्याने व्हास्ट म्हणजे खूप मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं. इस्टॅब्लिश म्हणजे निर्माण केलं होतं. सायरस नावाच्या राजाने एक मोठं एम्पायर इराणमध्ये निर्माण केलं होतं. जसं आपल्या इथे मगध होतं, परत अवंती वगैरे हे होते महाजनपदे, तसं तिथे कोणतं होतं, इराणमध्ये होतं ते एम्पायर. दिस एम्पायर एक्सटेंडेड फ्रॉम नॉर्थ वेस्ट इंडिया टू रोम अँड टू इजिप्त इन आफ्रिका. तर भारताच्या वायव्य दिशेपासून ते रोम पर्यंत, इटली आहे ना, इटलीमध्ये रोम आहे, इटली जी कंट्री आहे ते तिथे रोम आहे, तर तिथल्या रोम शहरापर्यंत आणि इजिप्त पासून आफ्रिकेपर्यंत ते एम्पायर पसरलेलं होतं. अराउंड 518 BCE अँड इराणियन एम्पायर नेम दर्युश. तर 518 BCE मध्ये काय झालं म्हणजे 6th centuryच्या नंतर. 500 म्हणजे उलट जायचं असतं आपल्याला, त्याच्यामुळे आधी 600 होणार आणि त्याच्यानंतर 518 म्हणजे 518 BCE नंतर. त्याच्यानंतर काय झालं, अराउंड 518 BCE अँड इराण एम्पेरर नेम्ड दर्युश हॅड कॉन्क्वेर्ड द रिजन टू द नॉर्थ वेस्ट ऑफ इंडिया अप टू पंजाब. तर दर्युश नावाचा इराणमधला तो राजा होता, एम्पेरर म्हणजे राजा होता दर्युश. त्याने काय केलं, कोणता प्रदेश जिंकला, तर नॉर्थ वेस्ट ऑफ इंडिया, इंडियाचा वायव्येकडचा नॉर्थ वेस्ट साईडचा रिजन पासून पंजाब पर्यंत त्यांनी लढाई करून त्याने ते साम्राज्य जिंकलं. दर्युश हॅड रिक्रुटेड सम सोल्जर्स फ्रॉम दिस एरिया इन टू हिज आर्मी. आणि मग त्याने काय केलं, त्याच्या रिक्रूट करणे म्हणजे काय, जॉब ऑफर करणे, त्याच्या आर्मीमध्ये तिथल्या काही सोल्जर्सला त्याने जॉब दिला, रिक्रूट करून घेतलं म्हणजे त्याला त्यांच्यामध्ये सामावून घेतलं, काम दिलं, त्यांना जॉब दिला. वी लर्न अबाउट धिस फ्रॉम द रायटिंग ऑफ ग्रीक हिस्टोरियन. आणि हे सगळं कुठल्या हिस्ट्रीतल्या ह्या गोष्टी कुठून कळल्या आपल्याला, तर एक ग्रीक हिस्टोरियन आहे, ग्रीक इतिहासकार आहे, त्याच्या लिखाणातून आपल्याला हे सगळं समजतंय आज. तर बऱ्याच हिस्टोरियन्सनी किंवा रायटर्सनी असं हिस्ट्रीमध्ये ह्या घटना लिहून ठेवलेल्या असतात. Political relations between India and Iran were established during the reign of Emperor Darius.
तर आपल्या इंडियामध्ये आणि इराणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल रिलेशन निर्माण झाले, म्हणजे राजकीय रिलेशन निर्माण झाले. ड्युरिंग द रेन ऑफ एम्परर दरियुस राजा जेव्हा होता, तसं भारत आणि इराणमध्ये खूप सगळ्या पॉलिटिकल रिलेशन्स निर्माण झाले. दिस लेड टू ग्रेटर एक्सचेंजेस इन द फील्ड ऑफ ट्रेड अँड आर्ट. त्याच्यामुळे काय झालं, दिस लेड टू म्हणजे त्याचा परिणाम काय झाला, तर मोठ्या प्रमाणावर ट्रेड आणि आर्ट म्हणजे व्यापार आणि आर्ट कलेच्या क्षेत्रामध्ये एक्सचेंजेस म्हणजे देवाणघेवाण होऊ लागली. तिकडचे काही कलाकृती असतील इकडे येऊ लागल्या, किंवा इकडच्या कलाकृती तिकडे विकल्या जाऊ लागल्या. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात एक्सचेंज होऊ लागले. Emperor Darius had introduced a uniform currency called Darik in all parts of his empire. आणि मग दरियुश राजाने काय केलं, एक युनिफॉर्म म्हणजे एक समान सगळीकडे सारखी करन्सी म्हणजे काय, तर आपण बोलतो ना मनी, करन्सी म्हणजे आपल्या देशाची करन्सी जसं रुपये. आपण काय आपल्या पूर्ण कंट्रीची एकच करन्सी, युनिफॉर्म करन्सी म्हणजे सगळीकडची पूर्ण इंडियाची करन्सी एकच आहे, रुपीज. तसं मग त्यांनी एक युनिफॉर्म करन्सी क्रिएट केली, त्याला दरीक. आपण जसं रुपये बोलतो, रुपीज बोलतो, तसं त्याला दरीक बोललं जायचं. आणि पूर्ण इंडियामध्ये त्याच्या पूर्ण एम्पायरमध्ये दरीकच यूज होऊ लागलं, दरीक करन्सीचा यूज होऊ लागला. दिस मेड ट्रेडिंग इझियर. आणि याच्यामुळे काय झालं, ट्रेडिंग जे आहे त्यांचा व्यापार जो आहे बिझनेस त्यांचा इझी झाला. द कॅपिटल सिटी ऑफ पर्सेपोलिस वॉज बिल्ड ड्युरिंग हिज रेन. आणि त्यांनी एक कॅपिटल सिटी बनवली, कोणती, पर्सेपोलिस. प्रत्येक राजा यायचा आणि एक नवीन कॅपिटल क्रिएट करायचं. तर त्यांनी जी कॅपिटल बनवली त्याचं नाव होतं पर्सेपोलिस. पर्सेपोलिस इज इन इराण. आणि हे कुठं आहे, इराण मध्ये. द ग्रीक एम्पायर Alexander's invasion. Alexander the Greek emperor invaded India's northwestern frontier in 326 BCE. तर अलेक्झांडर, सिकंदर जो होता तो कोण होता, ग्रीक देशाचा राजा होता. जसं आता आपण इराणचा बघितला दरियुश, तसा ग्रीकचा राजा कोण होता, अलेक्झांडर. आणि मग त्यांनी इंडियामध्ये आक्रमण केलं, आपल्या नॉर्थ वेस्ट साईडनी त्याने आक्रमण केलं आपल्या भारतावरती. किती, 326 BCE मध्ये. क्रॉसिंग द इंडस सिंधू रिव्हर ही रीच तक्षशिला. तर सिंधू नदीला क्रॉस करून त्याने तो कुठपर्यंत पोहोचला, तक्षशिलापर्यंत पोहोचला. ऑन द वे ही मेट फोर्सफुल ऑपोजिशन फ्रॉम द लोकल इंडियन किंग्स. He defeated them all and successfully reached the Punjab. तर तो इंडस रिव्हर पासून त्याने स्टार्ट केलं इन्व्हेजन करायला, आक्रमण करायला. आणि तो मध्ये त्याला भरपूर छोटे मोठे लोकल किंग होते, म्हणजे छोट्या छोट्या राज्यामध्ये किंग होते, त्यांनी भरपूर अपोज केला, त्याला विरोध केला. पण त्याने सगळ्यांना डिफीट केलं, म्हणजे सगळ्यांना हरवलं. आणि तो सक्सेसफुली पंजाब पर्यंत पोहोचला. सगळ्या राजांचा पराभव केला त्यांनी आणि अलेक्झांडर जो आहे तो पंजाब पर्यंत पोहोचला. However, in this invasion, his army had to suffer severe hardship. म्हणजे हे जेव्हा आक्रमण चालू होते, युद्ध चालू होते, त्यावेळेला त्याची आर्मी जी होती त्यांना खूप सहन करावं लागलं. सफर सिव्हिअर हार्डशिप्स म्हणजे सफर करावं लागलं, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. हार्डशिप्स म्हणजे काय, तर काय बोलू शकतो आपण, हालापेष्टा. तर खूप हाल झाले त्यांच्या आर्मीचे युद्धामध्ये खूप हाल झाले, हालापेष्टा त्यांना सहन करावे लागले. द सोल्जर्स वेअर इगर टू गो बॅक होम. आणि मग ते सोल्जर्स पण त्यांना त्रास सहन करावा लागला, कंटाळले होते आणि त्यांना घरी जायचं होतं. दे इगर टू गो होम, त्यांना घरी जाण्याची उत्सुकता लागली होती. They rebelled against Alexander and he was forced to turn back. त्या सगळ्यांनी काय केलं, मग ते इतके वैतागले होते सगळे सैनिक की त्यांनी
रिबल केलं म्हणजे बंड पुकारला. अलेक्झांडर राजा होता सिकंदर, त्याच्या विरुद्ध सगळ्यांनी बंड पुकारला की आम्ही आता युद्ध करणार नाही, आम्हाला आता खूप कंटाळा आलाय, आम्हाला आमच्या घरी जाऊ द्या. ही देअरफॉर अपॉइंटेड अ ग्रीक ऑफिसर टू ऍडमिनिस्टर द कॉन्क्युअर्ड टेरिटरीज. मग त्याने काय केलं, आता सगळ्यांना परत जायचं होतं, अजून युद्ध करायची त्यांची इच्छा नव्हती, म्हणून मग त्याने काय केलं, एक ग्रीक ऑफिसर हायर केला. त्यांनी जे जिंकलेले जे त्यांचे एरियाज होते, सगळे रिजन होते, सगळ्या स्टेटसाठी त्यांनी एक ग्रीक ऍडमिनिस्ट्रेटर हायर केला, अपॉइंट केला. म्हणजे त्यांनी जे जिंकलेले टेरिटरीज होते, सगळे प्रांत होते, कॉन्क्युअर्ड टेरिटरीज म्हणजे त्याचे सगळे जिंकलेले जे भाग होते त्याच्यासाठी त्यांनी एक ऑफिसर अपॉइंट केला. दे वेअर कॉल्ड सत्रप्स. त्यांना काय बोललं जातं, सत्रप्स. He started his return journey but died on the way back in 323 BCE at Babylon. Today Babylon is in Iraq. तर इराकमध्ये तो परत जायला निघाला. त्यांनी जे जिंकलेले राज्य होते त्याच्यासाठी एक हायर केला ऑफिसर आणि तो परत निघाला, त्याच्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी तो परत निघाला. पण 323 मध्ये तो मध्येच मरण पावला. आणि तो कुठल्या सिटीमध्ये मरण पावला, तर बॅबिलोन. आणि इराकमध्ये जी बॅबिलोन सिटी आहे तिथे तो मरण पावला. ओके, अंडरस्टूड अप टू दिस पार्ट? इज माय व्हॉइस क्लिअर? माझा व्हॉइस येत होता ना सगळ्यांना? Okay. So we will see next part in the next lesson. Till the time, read the lesson, read our last lesson, solve the question answer. Okay? Okay, I think everything is clear now. It's time to say bye. Bye everyone. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am. Good night. Bye. Bye, ma'am. Good night. Good Good night. night. Bye.